जय भीम, नमो बुद्धाय सर्वांना. स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज थोडंसं बाहेर काम होतं. अनुपला स्कूलमधून रिसीव केलं आणि मग लगेच तसंच आम्ही आमच्या कामासाठी गेलो होतो. बँकेमध्ये थोडंसं काम होतं आणि हा माझा बोका जिथं जाईल तिथं ते फक्त पळायचं काम करतो. आणि मग माझ्या बोक्याला खायचा होता वडापाव, तर म्हणलं चला वडापाव घेऊन देऊ या दोन्ही बोक्यांना, कारण माझा तरी उपवास होता. त्याच्यामुळे मग ह्या दोघांसाठीच वडापाव घेतला आणि मग मी दिला होता मोठ्या बोक्याच्या हातामध्ये. पण छोटा बोका म्हणत होता मी पकडतो मी पकडतो. जीव इतकुसा आहे त्याचा, पण त्याला कामं खूप मोठे मोठे करायचे असतात. तर काय, आपली गाडी होती ह्या साईडला आणि तो जात होता त्या साईडला, जिथं जाईल तिथं पळायचे काम. मग आता माझ्या बोक्याचा बड्डे आहे उद्या, त्यासाठी म्हटलं चला थोडेफार खरेदी करू, शॉपिंग करू बाळाची. तर त्यासाठी आम्ही जात होतो संध्याकाळीच, कारण हे आल्यानंतरच मी शॉपिंगला जायचं भारी कपडे बनवला होता. तर मग आम्ही शॉपिंगला गेलो होतो आणि तिथे तुम्हाला खरंच सांगते ड्रेस खूप छान छान होते. खूप कन्फ्यूज व्हायला होतं. आवडला का? तर मला तर काय ड्रेस म्हणजे आवडले होते, पण कोणता घेऊ त्यामध्ये मी खूप कन्फ्यूज होते. मग मी अनुपला विचारत होते तुला कोणता आवडला का ड्रेस. तर दादू ड्रेस बघत होता. तर बघू शकता तुम्ही, खरंच छान ड्रेस होते आणि दादूला फायनली तो ड्रेस आवडला होता. तर मग मी चला आता मी ना पुढे दाखवते आणखी. मग म्हटलं थोडंसं वेगळा पॅटर्न पण दाखवा. तर हा ड्रेस माझ्या बोक्याला छोटा झाला असता, त्यासाठी मी हा ड्रेस काही घेतला नाही. आणि मी भरपूर ड्रेस बघितले, मला सगळेच छान वाटत होते. तर मग मी फायनली 3 ड्रेस काढले त्याच्यासाठी. 3 ड्रेस घेतलेले आहेत आपण बोक्यासाठी माझ्या. तर आता ते कोणते ड्रेस घेतले हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल. त्यासाठी थोडासा सस्पेन्स म्हणून मी ड्रेस कोणते घेतले हे नाही दाखवते, उद्या तुम्हीच बघा. तर 3 ड्रेस मी फायनल केले आणि दादू पण त्याच्या भावासाठी बड्डे गिफ्ट घेतला. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.